नमस्कार मंडळी, आज आपण बनवत आहोत उपमा। त्यासाठी गॅस चालू करून एक कढई तापाय ठेवली आपण। मी 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे। एक वाटी रवा घेतलेला आहे, बारीक रवा आहे हा। याला 3 ते 4 मिनिटं परतून घ्यायचं आपल्याला चांगलं। मीडियम गॅसवरच आपण भाजून घेतो। याला कलर चेंज न करता आपल्याला भाजून घ्यायचं आहे। एक 3 ते 4 मिनिटांनंतर आता रवा आपण काढून घेऊया। आता कढई स्वच्छ करून आपण त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे। अर्धा चमचा मोहरी, शेंगदाणे घेतलेले आहेत, आता यामध्ये 1 चमचा उडीद डाळ आणि 1 चमचा चणा डाळ घेतलेली आहे, म्हणजे हरभऱ्याची डाळ, ते पण टाकून घ्या। डाळ परतली की यामध्ये मिरची टाकून घ्या, कढीपत्ता, आल्याचा एक छोटा तुकडा असा चिरून घेतलाय बारीक, कोथिंबीरीच्या काड्या घातल्या त्यामध्ये, इथं फरसबी आणि टोमॅटो आहे। भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला, नाही टाकल्या तरी चालेल। आता यामध्ये कांदा टाकून घ्या, परतून घ्या कांदा। आता यामध्ये फरसबी आणि टोमॅटो टाकून घ्या, थोडेसे मटर टाकलेले आहेत, आता यामध्ये रवा टाकून घ्या, परतून घ्या चांगलं। रवा छान भाजल्यामुळे उपम्याला चव सुद्धा चांगली येते।
गरम पाणी टाकायचं. थोडं थोडं पाणी टाका आणि ढवळ करा. चांगलं मिक्स करायला. एक 3 ते 4 मिनिटांनंतर बघा चांगली वाफ बसलेली आहे. उपमा पण छान शिजलेला आहे आपला. इथे मी एक अर्धा लिंबू पिळत आहे. कोथिंबीर, आपला उपमा तयार आहे. गॅस बंद करून घेऊया. आपला उपमा खाण्यासाठी तयार आहे.